उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडगार सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। तर हे थंडगार रिफ्रेशिंग सरबत बनवण्यासाठी कोणतीही खूप जास्त महागडी म्हणजे फ्रेश क्रीम असेल, मलाई असेल असं काहीही वापरलेलं नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि मस्त रिफ्रेशिंग थंडगार सरबत घरामध्ये तयार करता येतं। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आजचं हे मस्त उन्हाळा स्पेशल थंडगार रिफ्रेशिंग सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही एखाद्या टोपामध्ये अर्धा लिटर आपण इथे गाईचं दूध घेतलेलं आहे। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गाईचं दूध तसं पचायला हलकं जातं आणि यापासून सरबताला वास सुद्धा येत आहे, म्हणून शक्यतो गाईचंच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे। अर्धा लिटर दुधापासून साधारणतः एक 4 ते 5 ग्लास सरबत तुमचं तयार होतं। आता हे कच्चं किंवा निरसं दूध असतानाच यामधले एक साधारणतः 2 पळी किंवा 4 चमचे आपण दूध काढून घेतलेलं आहे। ते का ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि हा दुधाचा टोप आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर याला छान एक उकळी आणायची आहे। लक्षात असू द्या, गॅसवर दूध ठेवत असताना अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही, मध्यम आचेवरच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आता उरलेले हे 2 ते 3 चमचे आपण दूध कच्चं किंवा निरसं काढून ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये 2 चमचे आपण इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर अशा 2 फ्लेवरची कस्टर्ड पावडर अगदी सहज उपलब्ध होतात। तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल त्या फ्लेवरची तुम्हाला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे, जी आवडेल त्या कंपनीची तुम्ही वापरू शकता। आता हे चमचाने घेत असताना गच्च चमचे नाही तर प्लेन 2 चमचे आपण इथे ही पावडर घेतलेली आहे। दुधामध्ये संपूर्ण विरघळेपर्यंत आपण याला छान एकजीव करून घेतलंय। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हाही तुम्ही कस्टर्ड पावडर कधीही मिक्स करता ते एक तर साधं थंड दूध किंवा थंड साधं पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे। गरम जिन्नसांमध्ये ही पावडर मिक्स करायची नाही, त्याच्या गुठळ्या होतात। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। तशी ही पावडर आपली दुधामध्ये छान मिक्स करून झालेली आहे। दुसरीकडे गॅसवर आपण दूध उकळत ठेवलेलं होतं, तर दुधाला सुद्धा इथे छान उकळी आल्यासारखी तुम्हाला दिसत असेल। अगदी मध्यम आचेवर एक 2 ते 2.5 मिनिटात दुधाला अशी छान उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आली की याला छान पळीने वर खाली करून घेणार आहोत। आता अर्धा लिटर दुधासाठी साधारणतः अर्धा कप किंवा 100 ग्राम साखर अगदी परफेक्ट आहे। खडी साखर फोडून तुम्ही यामध्ये वापरू शकता, आणखीन जास्त हे पौष्टिक होईल। आता तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना साखर खडी साखर चालत नसेल, ज्यांना गुळ वापरायचा आहे, त्यांच्यासाठी दूध संपूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये गुळाचे तुकडे पावडर घालू शकता, छान एकजीव करू शकता। कारण गरम गरम दुधामध्ये गुळ घातलं की ते फुटण्याची शक्यता असते। या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता दूध आपलं गरमच आहे, तर यामध्ये साखर विरघळायला फार जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदातच यामध्ये साखर संपूर्ण विरघळलेली आहे। आता यामध्ये तयार केलेलं कस्टर्डचं दूध घालणार आहोत। तत्पूर्वी छान एकजीव करायचं, नाही तर कस्टर्ड पावडर तळाला जाऊन बसते। असं हे छान एकजीव झालं की हवं असेल तर थोडं थोडं हे कस्टर्डचं दूध यामध्ये वापरू शकता, किंवा असं हे पसरून तुम्ही एकत्र घातलं तरी सुद्धा चालू शकेल। पण पटकन पळीने आपल्याला हे वर खाली करायचे, कारण ना याचे पटकन गुठळ्या होण्याची शक्यता असते। तर बघू शकता, गरम दुधामध्ये कस्टर्डचं दूध घातल्यावर पटकन हे आळायला किंवा घट्ट व्हायला, दाटसर व्हायला सुरुवात झाल्यासारखं दिसत असेल। कस्टर्डचं दूध घातल्यानंतर फक्त 1.5-2 मिनिटं अगदी मध्यम आचेवर अगदी तळापासून ढवळत हे छान रंग येईपर्यंत, थोडं दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। आता तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नक्कीच असेल, तर साध्या दुधात 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर, थोडीशी हळद किंवा खाण्याचा थोडा पिवळा रंग आणि 2 चमचे व्हॅनिला इसेन्स छान एकत्र करून तुम्ही दुधामध्ये वापरू शकता। आता यामध्ये आवडीप्रमाणे अगदी बारीक बारीक चिरून किंवा पेस्ट करून मिक्सरला बारीक करून तुम्ही ड्रायफ्रूट घातले तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे आणखीन जास्त हे पौष्टिक आणि खातानाही अगदी मस्त लागतं। आपण साधारणतः 2 चमचे काजू, बदाम आणि पिस्ते असे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहे। हे सगळं टोटली ऑप्शनल आहे। पुन्हा आपण 1 मिनिटभर चांगलं यामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण फायनली गॅस बंद केलेला आहे, म्हणजे कस्टर्डचं दूध घातल्यानंतर 2 मिनिटं मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेतलेलं आहे। पंख्याखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवून संपूर्ण तुम्ही हे थंड करून घेऊ शकता। इथे आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरून हे सरबत केलंय, म्हणून हलक्याशा हळदी किंवा पिवळ्या रंगाचं दिसतंय। तुम्ही जर स्ट्रॉबेरी फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरून करताय तर थोडंसं लालसर किंवा गुलाबीसर दिसेल। तुम्हाला जो कलर जो फ्लेवर आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही सेम पद्धतीने करू शकता। तर पंख्याखाली साधारणतः एक 10-15 मिनिटं संपूर्ण आपण थंड केलंय। रंग बघू शकता, छान आलेला आहे आणि दिसायलाच इतकं सुंदर दिसतंय। आता आवडीप्रमाणे तुम्ही सजवण्यासाठी यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालू शकतात। दिसायलाही सुंदर दिसतं आणि गुलाबाच्या पाकळ्या आपल्या पोटालाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड ठरतं। आता आवडीप्रमाणे बर्फाचे खडे घालू शकता।
बर्फ घालायचं नसेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं, चांगलं थंड करून घ्यायचं आणि मस्त थंडगार सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे, नुसतं बघूनच तोंडाला नक्कीच तुमच्या पाणी सुटलं असेल। आता या कडक उन्हामध्ये, रखरखत्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे थंडगार रिफ्रेशिंग सरबत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ते सुद्धा नक्की लिहा। आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत ते सुद्धा नक्की कळवा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले जर तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आमच्याबरोबर व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता आणि आमचे हे सगळे पिठाचे मसाल्यांचे प्रोडक्ट घर बसल्या ऑर्डर करू शकता। आणि अशा सरबतांच्या मस्त थंड थंड रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।